स्वतः मॅचला सुरुवात 5 ओव्हरची मॅच आहे. उमरने टॉस जिंकला आणि सांगितलं फिल्डिंग आम्ही करणार. म्हणजेच एबी सामर्थ्य स्पोर्ट्स मालेगाव या टीमने ते टॉस जिंकलाय आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. 5 ओव्हरची मॅच आहे. लगेचच मॅचला सुरुवात करायची. ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील यांच्या माध्यमातून सौजन्य या स्पर्धेला लाभलंय. विश्वसाई दरबारची ही क्रिकेटची स्पर्धा आहे आणि वरळी म्हटल्यानंतर चर्चा त्याचमुळे होते कारण ॲडव्होकेट आदरणीय साजन पाटील साहेब एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ज्यावेळेला असा महासंग्राम तिसऱ्या पर्वामध्ये तुमच्या भेटीला येतोय त्यामुळे चर्चा होईल पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेची. मागच्या मॅचमध्ये निखिल जाधव खूप चांगला खेळला. अप्रतिम फलंदाजी त्याने केली आणि हा जो सामना आहे हाच तेवढाच चांगला रंगेल. मी करण वरपटीचं देखील आवर्जून कौतुक करेन. काय गोलंदाजी त्याने केली मागच्या मॅचमध्ये आणि त्याचमुळे हे जे तरुण तडफदार खेळाडू आहेत नवीन उमेदीने पुढे येत आहेत. यंगस्टर चांगली कामगिरी करतायत. करण तर पाहिला तर गोवंडीचा खेळाडू, निखिल पाहिला तर गिरगावचा खेळाडू, हे सगळे खेळाडू छाप सोडताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता या मॅचमध्ये बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. त्याचं कारण याच्यासाठी कारण दोन्हीही तगडे संघ एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. या मॅचमध्ये टॉस जिंकला उमरने आणि सांगितलं बॉलिंग आम्ही करणार. 5 ओव्हरच्या या सामन्यामध्ये पहिले जे सामने ते 6-6 षटकांचे आहेत. दुसरे जे सामने आहेत दुसऱ्या फेरीचे ते 5-5 षटकांचे आहेत. त्याच्यामुळे इथून पुढचे जे 4 संघ आहेत त्यांनी देखील वेळेवर इथे उपस्थित राहायचं आहे. लगेच टॉस केला जाईल यानंतरच्या सामन्याचा. या संपायचा सिग्नल. मॅचला सुरुवात होईल. पहिलं षटक चिताकाम एक्सप्रेस बिलाल गोलंदाजीसाठी आणि समोर तेवढ्याच ताकदीचा फलंदाज योगेश पवार. पहिलाच बॉल वेगवान होता. आणि पहिला चेंडू इथे निर्धाव टाकण्यामध्ये यश आलंय. बिलाल तसं पाहिलं तर भरपूर वेळेला वेगावर स्वार होणारा गोलंदाज राहिलाय. भरपूर वेगाने गोलंदाजीसाठी जाणला जातो आणि तेच इथे पाहायला मिळालं. पहिलाच बॉल खूप चांगल्या टप्प्यावर. योगेश पवार लेदर बॉल क्रिकेटचा प्रचंड मोठा अनुभव या खेळाडूच्या पाठीशी गाठीशी. ओ चांगला पिकअप शॉट ऑन साइडला बरोबर उचललाय. बॉल चाललाय 4 धावांसाठी चौकार. पहिला चौकार योगेश पवारच्या पॅटमधून. जसं पेण प्रसिद्ध आहे सुबक अशा गणपती बाप्पांच्या मूर्तीसाठी तेवढंच प्रसिद्ध आहे योगेश पवार या नावासाठी. कारण पेण नगर परिषदेचं जे क्रीडांगण आहे पेणमध्ये तिथे याच्या नावाचा एक स्टँड आहे योगेश पवार. परत एक वेळा ऑन साइडला बॉल उडवलाय. हा देखील गॅपमध्ये त्या बॅनरला हिट होतोय. तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल. त्याचबरोबर समोरच्या बाजूला ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील यांचे जे बॅनर आहे तिथे जर बॉल हिट झाला तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि ही सगळी मंडळी आयोजक म्हणून विश्वसाई दरबार चर्चेमध्ये काय वरळीमध्ये त्याचं कारण हे आहे. ऑन साइडला दिशा दिली आहे. एक धाव इथे मिळताना दिसेल. सो एक चाबी आपल्याला सापडली आणि नागेश वाडेकरने ती आणून दिलेली आहे. जर कोणाची असेल तर कॉमेंट्री बॉक्स मधून घेऊन जा. ओ एक्सप्रेस बॉल चांगली उंची घेत गेल्या. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये आणि पंचांकडे अपील होते. व्हाईट बॉल साठी स्पष्ट नकार दिलाय पंचांनी. योगेश पवार सध्या फलंदाजीसाठी. चांगली उसळी घेतली आणि चांगला निर्णय पंचांचा मी म्हणेन. हा बॉल परत टाकावा लागेल. आता पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. व्हाईट बॉल +1 अशा 2 धावा ऍड होतील टीमच्या टोटलमध्ये. व्हाईट बॉल प्लस आणि टीमची धावसंख्या आता 8 या आकड्यावर. हळूहळू धावसंख्येला आकार येतोय. चांगले ग्राफिक्स तुम्ही पाहताय मोनार्च टीमच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर विपुल पांडुलकर यांचं प्रोलिंगचं टेलिकास्ट या स्पर्धेमध्ये तुम्ही अनुभवताय. आणि वेगवेगळ्या गोष्टी आता टेलिकास्ट मध्ये येत आहेत. ओ स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. चांगला फटका समोर मारलाय. अगदी सरळ बाणातून निघालेला हा फटका असंच म्हणावं लागेल. धनुष्य बाणातून जसा बाण निघतो अगदी तसा सरळ मारलाय. 6 धावांसाठी हा षटकार. वरळी मान्सून धमाका सिक्सर डाऊन दी ग्राउंड व्ही शेप मध्ये. म्हणूनच मी म्हटलं होतं की लेदर क्रिकेट खूप चांगला खेळलाय. प्रशिक्षक म्हणून देखील चांगली कामगिरी पार पाडतायत. आणि भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांच्या मिडलसेक्स अकॅडमीमध्ये
फिल्डिंग कोच म्हणून ते भूमिका पार पडतात असं योगेश पवार. बॅटिंग देखील कडक आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला 14 धावा. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीमध्ये परिवर्तन. प्रदीप पांडे गोलंदाजीसाठी आलाय. सेकंड ओव्हरमध्ये पहिला चेंडू निर्धाव टाकलाय 5 ओव्हरच्या या मॅच मध्ये, आणि प्रत्येक निर्धाव बॉल खूप महत्वाचा ठरेल. निखिल जाधव सध्या फलंदाजीसाठी मागच्या मॅचचा हिरो. तेवढ्या ताकदीचा खेळाडू आहे निखिल जाधव. काय बॅटिंग केली होती त्याने मागच्याच आठवड्यामध्ये भिवंडीमध्ये, मान्सून सुपर सिरीज मध्ये. आणि आता सध्या त्याला तरी शांत ठेवले प्रदीपने. पांडेजी चांगल्या टप्प्यावर बॉलिंग करतायत आणि वरळीमध्ये सध्या तरी मुंबईमध्ये शांत ठेवले फलंदाज निखिलला. मागच्या मॅचचा हिरो ठरला, परंतु यावेळेला चांगली विकेट किपिंग, चांगलं गॅदरिंग आणि चांगला टप्पा प्रदीपचा पाहायला मिळाला. उसळी घेत बॉल विकेट किपरच्या हातात. तिसरा बॉल परत एक वेळा शांत. बॉडी लाईन गोलंदाजी माहितीये, फॉलो करतोय निखिलला. जागा बनवण्याचा प्रयत्न निखिलचा होता, परंतु त्याला फॉलो केलं आणि त्यानंतर आणखीन एक डॉट बॉल. सलग 3 चेंडू निर्धाव टाकलेत. 9 बॉलचा खेळ संपला. धावा झाल्या 14. नऊ बॉल झालेले आहेत. ओ हा बाउन्सर आहे. हा जास्त उंची घेत गेलाय. पंचांचा इशारा वाईड बॉल +1. अशा 2 धावा मिळतील. टीमची धावसंख्या 16. 1 फॉर दी ओव्हर ही वॉर्निंग देखील आता गोलंदाजाला दिली जाईल आणि धावांमध्ये वाढ होते. 16 धावा आता फलकावर लागल्यात. बाईच्या 2 धावा, वाईडच्या 2 धावा, अशा 4 एक्स्ट्रा धावा देखील आतापर्यंत आलेल्या आहेत या 16 धावांपैकी. आणि त्याच्यामुळे आता प्रदीप पांडेला एकतर फुलर लेनचे बॉल टाकावे लागतील किंवा यॉर्करवर किंवा मग गुडलेन स्पॉटवर तुम्हाला बॉल टाकणं गरजेचं आहे खेळपट्टीवर. आज दिवसभर ही चर्चा राहील मुसळधार पावसाची. मुंबई शहर, उपनगरांमध्ये, नवी मुंबईमध्ये पावसाने भरपूर चांगली बॅटिंग केली आहे. ठाण्यात पाऊस आहे. रायगडमध्ये देखील सतर्कतेचा इशारा आहे. आणखीन एक डॉट. डॉट बॉलने टीमची धावसंख्या 16. परंतु क्रिकेट काही थांबत नाहीये. क्रिकेट सुरूच राहील, अविरत सुरू राहील आणि त्याचमुळे वरळीकरांचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो. विश्वसाई दरबारच्या माध्यमातून वरळी मान्सून धमाका पर्व 3 सुरू आहे. तेवढी चांगली साथ ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील यांची लाभली आहे विश्वसाई दरबारच्या पूर्ण मंडळाला. ओ हा बाउन्सर परत टाकलाय, त्यामुळे हा नो बॉल असेल, कारण या अगोदर ती वॉर्निंग दिली आहे. 9+1 अशा 2 धावा मिळतील. टीमची धावसंख्या 18. हे एक्स्ट्राने धावा वाढतात. बॅटने धावा कमी आल्यात या ओव्हरमध्ये. आखू टप्प्याचा बॉल बाउन्सर टाकला. 9+1 अशा 2 धावा मिळाल्यात. हा बॉल एक्सप्रेस होता. या टप्प्यावर टाकावी लागेल तुम्हाला गोलंदाजी. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आणि या भर पावसामध्ये सोपं नाहीये बॅटिंग करणं. परंतु निखिलने दाखवून दिले. मागच्याच आठवड्यात 3 अर्धशतक, 250 धावा, मान्सून सुपर सिरीज, मॅन ऑफ द सिरीज तो राहिला. तब्बल 22,000 रुपयाचं पारितोषिकही त्याला मिळालं होतं. बॅटची कडा घेतली. यावेळेला घोषांकित क्षेत्राच्या दिशेने वाटचाल करतोय बॉल. ओव्हरची होईल समाप्ती आणि अखेर 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या 19. बॅटिंग करत असताना टीम प्रिवन ओमकार बॉईज नायगाव. या ओव्हरमध्ये 5च धावा आल्यात आणि त्यामुळे प्रिवन ओमकार बॉईज नायगाव हा संघ या ओव्हरमध्ये थोडासा पिछाडीवर गेलाय. परंतु मैदानामध्ये जोपर्यंत योगेश पवार आहे, निखिल आहे, धावा होतील. अशी जी परिस्थिती असते, अशा परिस्थितीचे सगळ्यात महत्वाचे खेळाडू हे 2 आहेत. एका बाजूला केएसकेचा स्टार वंडर बॉय ऑफ गिरगाव आणि दुसऱ्या बाजूला योगेश पवार. शॉर्ट बॉलने सुरुवात केली आहे या ओव्हरची. पंचांचा इशारा 22च्या स्वरूपात धाव मिळताना दिसेल. एक्स्ट्रा आणखीन वाढ होईल. 22च्या स्वरूपात निर्णय दिलाय पंचांनी. कुठेही बॅटला न लागता बॉल गेल्या मागे घोषांकित क्षेत्रामध्ये. आमचा कॉमेंट्री बॉक्स प्रोलिंगच्या माध्यमातून सध्या स्पर्धेचं टेलिकास्ट होतोय आणि अप्रतिम असं टेलिकास्ट सध्या सुरू आहे वरळी मान्सून धमाकाचं.
परत एक आखूड टप्प्याचा बॉल. इथे परत बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 2 बाईच्या धावा आल्यात या ओव्हरमध्ये आणि या 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या 21. चांगली गोलंदाजी. विकेट कीपरची देखील मी म्हणेन कमालच आहे. एवढ्या जवळ क्षेत्ररक्षण करणं, विकेट किपिंग करणं एवढं सोपं नाहीये. कमी गतीने टाकलेला बॉल बॅटची वरची कडा, टॉप एज. बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रात. परत एक सिंगल. म्हणजेच काय एकेरी धावेंच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. धावा झाल्यात आतापर्यंत 15 बॉलच्या समाप्तीनंतर 22 धावा. 22 धावा फलकावर लागल्यात. मोनाचं ग्राफिक्स आहे आणि त्याचबरोबर प्रोलिंक स्पोर्ट्सचं टेलिकास्ट आहे. विपुल पांडुलकर, त्यांची संपूर्ण टीम, सगळेच कॅमेरामॅन यांचं कौतुक व्हायला पाहिजे. खूप चांगले टेलिकास्ट ते करतायत. शॉर्ट बॉलचा वापर इथे केलाय. परत एक वेळा विकेट कीपरच्या हातात बॉल जाईल. आता मात्र चांगली विकेट किपिंग. म्हणून मी म्हटलं होतं की कौतुक व्हायला पाहिजे विकेट कीपरचं. अभिषेक आंगणे ऍज अ विकेट कीपर. पा काय कॅरी केलाय. बरोबर जंप. आता मात्र फटका पाहावा लागेल. बॉल हवेत आहे. विकेट कीपर अभिषेक प्रयत्न करतोय आणि चांगलं जजमेंट. व्हॉट अ कॅच. काय झेल टिपलाय अभिषेकने. मी आताच कौतुक केलं होतं. हातात ग्लोव्ज आहेत परंतु शेवटपर्यंत नजर ठेवली त्या बॉलवर. बॅटची वरची कडा, टॉपेज. अभिषेक खाली होता आणि ते मात्र विकेटचा अभिषेक घालून दिला अभिषेकने, कारण त्याने एक पकडला हा कॅच. योगेश पवार आउट होतोय. कटर बॉल होता. ऑन साइडला बॅट फिरली. बॉल हवे, टॉपेज आणि त्यानंतर अभिषेक विकेट कीपर आंगणे. आणि नक्कीच इथे एक चांगला झेल टिपलाय. मला ते गाणं आठवलं, मेरे अंगणे में तुम्हारा क्या काम है. हे सांगितलंय अभिषेक आंगणेने, कारण त्याने एक अप्रतिम झेल टिपलाय. जावं लागलंय ते योगेश पवारला डगआउटच्या दिशेने. योगेश पाहतच राहिला, स्वतः घसरला, नंतर तोल सावरला. ए भाई जरा देख के चलो, आगे भी पीछे भी दाएं भी और बाएं भी. आणि त्याच्यानंतर एक चांगला झेल, चांगला कॅच फलंदाज पात. अजित मोहिते आलाय आता फलंदाजीसाठी. त्याच्या विरुद्ध पहिला डॉट बॉल. ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 22 धावा. प्रिवान ओमकार बॉईज नायगाव या टीमच्या खात्यात 22-1. सो 22 धावा फलकावर लागल्यात सध्या तरी आपण पाहतोय. 3 ओव्हरचा खेळ संपला. आता शेवटचे 2 षटक शिल्लक आहेत. 5 ओव्हरचा हा सामना आहे. विश्वसाई दरबार वरळी मान्सून धमाका सौजन्य लाभलंय या स्पर्धेला. ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सरांचं. क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व आहेत आणि प्रत्येक वेळेला वेगळी पारितोषिक ते लावत आलेले आहेत. याही स्पर्धेमध्ये सलग 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या वतीने ठेवलंय. 2 विकेट घेतल्या सलग तर 500 रुपयाचं पारितोषिक गोलंदाजाला, समालोचकाला त्यांनी ठेवलंय. आणि त्याचमुळे चर्चा असते. अनेक मोठमोठ्या संघांना त्यांनी अनेक नामांकित क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये खेळवलंय आणि त्याचमुळे ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील साहेबांची चर्चा नेहमीच राहिली आहे क्रिकेटच्या वर्तुळात. प्रोलिंग स्पोर्ट्स सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रोलिंगला अशा अनेक स्पर्धा प्रोलिंग स्पोर्ट्सवर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला दरवेळी मिळतील अनेक स्पर्धांच्या. ओ या ओव्हरची सुरुवात निखिलने दाखवलाय दमखम तडाखा. बॉल चाललाय सीमा पार, येतोय षटकार. अमनच्या विरुद्ध आक्रमण. इथे निखिल जाधवचं पाहायला मिळतंय. नाव तुमचं अमन आहे, मी आक्रमण करणार हेच इथे सांगितलंय. यांनी चांगली बॉलिंग केली होती मान्सून सुपर सिरीज मध्ये, परंतु इथे सुरुवात झाली षटकाराने. 6 धावा येत आहेत. पहिल्याच बॉलवर सिक्सर. गिरगावचा वंडर बॉय, KSKचा सुपरस्टार आता मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज होतोय आणि आता त्याच्या बॅट मधून त्या धावा आल्यात. 9 बॉलमध्ये 8. षटकार मारून देखील. शॉर्ट बॉलचा वापर. लाईन पाहावी लागेल, अंपायर सांगतायत वाईट बॉल +1. 2 धावा मिळतील. टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झाल्या 30. 1 फॉर दी ओव्हर ही वॉर्निंग दिली जाईल, कारण बॉल आपटलेला होता, बाउन्सर होता. आणि विकेट कीपरने परत एक वेळा तो
प्रयत्न केला अभिषेक आंगणे. एक चांगला झेली त्याने टिपला योगेश पवारचा. निखिल जाधव, रिमझिम बरसणारा पाऊस, त्याच्यात केली जाते फलंदाजी. आता टायमिंग फसलं. शॉर्ट कव्हरला कॅप्टन उमर खान, त्याच्या हातामध्ये बॉल जाईल, नाही मिळणार धाव. डॉट बॉल. अजित मोहिते आणि निखिल जाधवला धावा कराव्या लागतील. 5 ओव्हरचा सामना आहे. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. हाई बॉल निर्धाव आहे. चांगली बॉलिंग करत असताना अमनच्या विरुद्ध पहिल्या बॉलवर केलं आक्रमण, परंतु त्यानंतर नाव अमन आहे म्हणजे शांतता आहे आणि फलंदाजाला शांत ठेवतोय अमन. धावा झाल्या 30-30. चौथं षटक सध्या सुरू आहे. 10 बॉलचा खेळ अजूनही बाकी. हा बॉल परत टाकावा लागेल. नो बॉल +1 अशा 2 धावा मिळतील. आणि आपण पाहिलंय बाउन्सर इथे टाकणं एवढं सोपं नाहीये, परंतु सातत्याने टाकले जातात आणि जेव्हा टाकले जातात त्यावेळेला 1 फॉर दी ओव्हर वॉर्निंग दिल्यानंतर देखील टाकले जातात, मग दंड बसतो. आणि आता फ्रीट असणार आहे. धावा झाल्यात 32-32 आणि त्याचमुळे तुम्हाला या एक्स्ट्रा थांबवाव्या लागतील. 3 वाईड, 2 नो बॉल. बॉल हवेत आहे. टायमिंग फसलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला टर्न होईल तोपर्यंत 1 धाव मिळते. पाण्यात तिथे बॉल थांबलाय. दुसरी कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. तिसरी धाव देखील मिळताना दिसेल, कारण पावसामध्ये फिल्डिंग करणं हे एवढं सोपं नाहीये. मैदानामध्ये थोडासा चिखल साचलाय, पाणी साचलंय, डबकं साचलेलं आहे, त्यांनी तिथून धावणं एवढं सोपं नाहीये. हेच तर क्रिकेट आहे. पा तो खेळाडू मंद मंद पावलांनी धावत होता, त्या चिखलातून वाट शोधत होता आणि शेवटी मात्र बॉल जसा अडवला तोपर्यंत 3 धावा या धावून घेतल्यात. हीच तर खरी मजा आहे पावसाची, जे घरी प्रेक्षक बसून आनंद घेतात प्रो लिंक वर. सो 1 फॉर दी ओव्हर ही वॉर्निंग देण्यात आली होती, त्यामुळे हाईट बॉलचा नो बॉल चेक केला जाईल या बॉलवर. फेअर डिलिव्हरी, आणि हे त्याचं कारण आहे. फेअर डिलिव्हरी इथे देण्यात आली आहे आणि त्यामुळे इथे 3 धावा ज्या बॅटने आल्या त्या दिल्या जातील. त्याचं कारण आहे बरोबर चेहऱ्याच्या लेवलने, खांद्याच्या लेवलने इन फ्रंट ऑफ स्क्वेअर पुल करण्याचा प्रयत्न. नो बॉल तेव्हाच दिला जातो ज्या वेळेला बॉल डोक्यावरून जातो. सेकंड बाउन्सर. यावेळेला पुलचा फटका पॉवरफुल आहे, ब्युटिफुल अँड डिलाइटफुल आहे अँड सक्सेसफुल आहे. वरळी धमाका आहे तो षटकार. वरळी मान्सून धमाक्यामध्ये सध्या धमाकेदार बॅटिंग. काय पुलचा फटका मारला मिड विकेटला. अजित मोहिते षटकारांचा राजा आहे नायगावचा आणि त्याच्या बॅटमधून एक चांगला षटकार. 6 धावा आल्यात. 41 धावा. हा बॉल ओव्हरपिच होता. समोर बॅटचा चेहरा दाखवलाय. फिल्डर आहे. कॅच ड्रॉप. अंदाजच बांधता आलेला नाहीये. सोप्पा जेल सोडलाय. तिसरी धाव घ्यायची आहे. तिसरी धाव देखील इथे कंप्लीट केली जाईल की दुसरी धाव. 2 धावा इथे मिळतात. 2 धावा ऍड होतील. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता डबलच्या मदतीने 43. अजित मोहितेने बरोबर बॅटचा चेहरा दाखवला समोरच्या बाजूला, परंतु तिथे जो फिल्डर होता त्याला अंदाजच बांधता आलेला नाहीये. 2 धावा इथे मिळाल्यात मिस फिल्डिंगच्या जोरावर आणि डबलच्या मदतीने टीमची धावसंख्या आता 43. लास्ट बॉल या ओव्हरचा.
एक बॉल बाकी है, एक बॉल. एक बॉल बाकी, एक बॉल. एक बॉल आहे. तू तर मग तू का नाही लिहिला? एक माझ्याकडे दाखव मला. एक बॉल आहे अजून. 3 4 5 6 दोन डॉट बॉल आले. हां अरे एक बॉल आहे अजून, एक बॉल झाली. वर झाली. दोन डॉट बॉल आले. डॉट आले. झाले. तेच सांगतो मग. तेच सांगते मग. दोन डॉट बॉल आलते आणि स्कोररने एकच. ए सिद्धेश और बरोबर आहे, बरोबर आहे. दोन डॉट बॉल आलते. सो 4 ओव्हरचा खेळ संपला. धावा झाल्या 43. या ओव्हरची सुरुवात एकेरी धावेने येईल आणि आता धावा होत आहेत 44. अनुराग. लास्ट ओव्हरची सुरुवात. पहिल्या बॉलवर सिंगल अनुरागच्या माध्यमातून. निखिल जाधव लास्ट ओव्हर मध्ये बॅटिंग करत असताना 44 धावा झाल्यात या सिंगलच्या मदतीने. आणि आता पुढचे 5 बॉल अजूनही शिल्लक आहेत. मोठ्या धावा कराव्या लागणार आहेत. 50 प्लस जाण्यासाठी एक मोठा हिट पाहिजे. बॅटर थोडासा खाली वाकलाय. पंचांचा इशारा आहे, वाईड बॉल. एक्स्ट्रा रन इथे मात्र मिळताना दिसेल. वाईड बॉलसह टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 45. आता चांगलं टायमिंग आहे. स्टँड अँड डिलिव्हर्ड बॉल सीमारेषा पलीकडे. निखिल जाधवच्या बॅट मधून आणखीन एक धमाकेदार षटकार. वरळी मान्सून धमाका सिक्सर. फ्रंट लेगला बाजूला केला आणि त्यानंतर वाईडिश लॉंग ऑफला हा षटकार त्याने मारला. हीच तर खासियत आहे या बॅटरची. अनुमानी पायाने मैदानामध्ये उतरल्यानंतर निखिलची बॅट बोलते. सुरुवात अडखळत परंतु त्याच्यानंतर त्या धावा आणि अर्धशतक पूर्ण झालंय धावांचं. 51 धावा फलकावर लागल्यात. 51. हा बॉल मात्र चांगल्या टप्प्यावर. अनुरागचा सरळ विकेट किपरच्या हातात डॉट. धावा झाल्यात 51. 51. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. ऍक्शन रिप्ले या बॉलचा. पडल्यानंतर हलकासा बाहेर पा. विकेट किपिंग आंगणेची. यावेळेला कडक शॉट परंतु गोशांकी क्षेत्रामध्ये जाईल. पॉइंटला कट केला. स्लाइस झाला बॉल. बॅटवर तिथे एक धाव मिळते. धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 52. 2 बॉलचा आता खेळ शिल्लक आहे. या डावातला 5 षटकांची मॅच आहे. इथे धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु रनआउट होईल. अजित मोहिते फलंदाज बाद आणि शेवटचा बॉल आता खेळतानाही दिसणार आहे निखिल. नेक्स्ट मॅच टॉस साठी यायचं आहे. महाकाली 11 विरुद्ध गीतांजली 11 जोगेश्वरी. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. महाकाली 11 आणि गीतांजली 11 जोगेश्वरी. त्याच्यानंतर माही 11 त्यांच्या विरुद्ध सिल्वर स्टार भिवंडी असा चौथा सामना होईल. महाकाली आणि गीतांजली जोगेश्वरी टॉस साठी यायचंय. सो शेवटचा बॉल या डावातला. धावा झाल्यात 52. 52. शेवटचा बॉल देखील विकेट किपरच्या हातात. 22चा इशारा पंचांनी कळवलाय. एक धाव मिळते. 53 धावा झाल्या 54च्या
लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 54 टू विन हे समीकरण असेल या मॅच मध्ये. टॉस साठी या महाकाली आणि गीतांजली जोगेश्वरी. महाकाली टीमचे कॅप्टन या टॉस साठी. टॉस अगदी थोड्याच वेळामध्ये होईल. जसं पहिलं षटक संपेल आणि त्यानंतर टॉस केला जाईल. परंतु आता जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया आवाज मुंबईचा रोशन पाताळे सरांचा. धन्यवाद. धन्यवाद कुणाल सर. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. विश्वसाई दरबार आणि ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सर यांच्या संकल्पनेतून साकार झालेली वरळी मॉन्सून धमाका हे तिसरं संस्करण या स्पर्धेचं आपण बघत आहात. तिसरं पर्व आपण या स्पर्धेचं पाहत आहात. हे 3rd एडिशन आहे आणि अतिशय दैदिप्यमान असं आयोजन सन्माननीय ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सरांच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी पार पडलेलं जाताना आपल्याला पाहायला मिळतंय. विश्वसाई दरबार यांच्या सहकार्याने एक अतिशय मातब्बर अशा खेळाडूंचा भरणा असलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खुल्या गटातील मात्र 16 संघ, अगदी नामांकित असे 16 संघ, ज्यामधील 8 संघ आज आणि 8 संघ उद्याच्या दिवसात या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. मॅचचं इक्वेशन आपण बघताय. पहिल्या डावाचा ज्या वेळेला खेळ संपला 53 धावा धावफलकावरती लगवल्या गेल्या होत्या आणि उर्वरित 5 ओव्हरमध्ये येणाऱ्या 5 षटकांमध्ये मात्र आता 30 बॉल 54 असं मात्र इक्वेशन मेगा स्क्रीनवरती प्रोलिंग स्पोर्ट्सवर आपण बघत आहात. अप्रतिम अशी स्पर्धा आहे. अगदी खेळाडूंवरती पारितोषिकांचा वर्षाव, पाण्याचा वर्षाव आहेच, पण खेळाडूंवरती पारितोषिकांचा सुद्धा वर्षाव होताना या 2 दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर चला तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. विश्वसाई दरबार वरळी मॉन्सून धमाका 2026 तिसरं पर्व आपण बघत आहात. चला वळूया मैदानाच्या दिशेने. 30 बॉल आणि 54 धावा. यानंतर होणारा सामना महाकाली विरुद्ध गीतांजली इलेव्हन जोगेश्वरी. गीतांजली इलेव्हन जोगेश्वरी संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. महाकाली संघाला विनंती आहे आपण सुद्धा लवकरात लवकर टॉससाठी या. चला दोन्ही संघनायक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मॅच सुरू होण्यापूर्वीच आपण पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी पूर्ण करून घेतोय आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण आवाज ऐकाल कुणालजी दात्यांचा. धन्यवाद. गीतांजली टीमचे कॅप्टन इथे टॉस कॉल करणार आहेत.
हेड्स हा कॉल आणि येस हेड सिटीज टॉस जिंकला मित्र आणि बरोबर वेळेत तो इथे उपस्थित झालाय. रिमझिम बरसतोय सध्या, महाराष्ट्रावर धुमाकूळ घालतोय हा पाऊस. टॉस जिंकला, निर्णय काय घेणार आहात? आम्ही फिल्डिंग घेऊ पहिला. मागच्याही वर्षी मला वाटतं तुम्ही या स्पर्धेमध्ये खेळलेला आहात आणि या वर्षीचं जे आयोजन ते पाहताय, माहोल पाहताय, कसं वाटतं या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यानंतर? मागच्या वर्षी थोडा म्हणजे कॅल्क्युलेशन चुकीचं झालं आणि म्हणून हारलेलो. यावर्षी आम्ही ट्राय करू जरा जिंकायचा आणि सगळे आमचे यंग प्लेयर आणि जोगेश्वरीचेच आहेत, तर मजा येईल आम्हाला खेळायला. जोगेश्वरीचे सगळे यंगस्टर घेऊन तुम्ही ही स्पर्धा खेळताय आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की एका मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्ही उतरला. 1.5 लाख रुपयाचं पारितोषिक आहे आणि विरोधी संघ देखील तेवढाच तगडा आहे. या टीमच्या विरुद्ध काय प्लॅनिंग आहे? किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल, कारण 6 ओव्हरची मॅच आहे? 60-65 पर्यंत आम्ही थांबायचा प्रयत्न करू आणि चांगली बॅटिंग करू. चला, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील शुभेच्छा आहेत. आणि टॉस झालाय आणि यानंतर आता परत एक वेळा कॉमेंट्री बॉक्समध्ये वळणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद कुणाल सर. चांगली सुरुवात या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. मुझम्मिल आणि उमर खान ओपनिंग पेअर मध्ये आलेले दोन फलंदाज आपल्याला बघायला मिळतात. उमरच्या बॅट मधून यावेळेला एक काबिले तारीफ फटका आपण पाहतोय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका आहे. अगदी असं वाटतं की मागच्या बॉलचा आपण ऍक्शन रिप्ले, मागच्या बॉलचं पुनरावलोकन आपण बघतोय की काय, पण यावेळेला मात्र रिझल्ट तो नाहीये. 1-4-1 असं पहिल्या 3 चेंडूंचं विश्लेषण आपण सध्या सुरू झालेल्या सामन्यादरम्यान बघताय. 54 धावांचा पाठलाग आहे. पहिल्या 3 बॉल दरम्यान 6 धावा आल्यात. मुझम्मिल येतो स्ट्राईकवर. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल आणि या वेळेला मात्र मिड विकेटच्या दिशेला बॉल जाळीला लागून मैदानाच्या आतमध्ये आलाय. अजित मोहिते त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला थ्रो, चांगलं गॅदर चेंडूला केलं गेलं ओम पांडे कडून. आणखीन एका धावेची भर पडतीये. संघाची धावसंख्या 7 ऑन बोर्ड, 7 धावा धावफलकावरती आहेत. उमर खान आहेत, त्यांच्या जोडीला मुझम्मिल आहे. ओमचा पुढचा बॉल, राऊंड विकेटचा मारा. या वेळेला समोर पंच करायचा प्रयत्न मात्र केला जातो. वाईडिश लॉंग ऑनला थोडंसं मिसफील्ड झालेलं बघायला मिळतंय, पण अगदी मैदानाची आउटफील्ड जी आहे काही ठिकाणी मात्र त्या ठिकाणी आपल्याला गवत पाहायला मिळते, काही ठिकाणी चिखल साचलाय, पाणी साचलंय आणि त्या डबक्यांमधून मात्र बॉल ट्रॅव्हल करणं तितकं सोपं नाहीये. या वेळेला मात्र 2 धावा, या चोरट्या धावा म्हणाव्या लागतील. अगदी दिवसा ढवळ्या धावांची चोरी आपल्याला मैदानाच्या आत झालेली पाहायला मिळते. शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा ओम पांडे गोलंदाजी मार्कवर. एक चांगलं टार्गेट सेट केलं गेलंय 5 ओव्हरच्या खेळामध्ये. हो, हा फुल टॉस मिस केलाय मुझम्मिल आणि या वेळेला उमरला मात्र बीट करणारा बॉल स्विंग यानं मिस होतोय, जातोय सरळ मात्र एकेरी धावेसाठी. आणि 22च्या स्वरूपातली अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम क्रमांक 23 प्रमाणे आलेली एक धाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाखेरीस संघाची धावसंख्या डबल डिजिट मध्ये आहे, 10 धावा धावफलकावरती. जवळपास 11च्या सरासरीने मात्र सुरुवात करायची होती. अगदी रिक्वायर्ड रन रेट आपण सुरुवातीला जर पाहिला होता तर 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 54 बनवायच्यात, म्हणजे जवळपास 11 धावा प्रति षटक या सरासरीने मात्र फलंदाजी करायची होती. पहिल्या षटकादरम्यान 10 बनवल्यात आणि उर्वरित 24 बॉलचा जो खेळ बाकी राहिलाय, अगं मेगा स्क्रीनवरती आपण बघताय, अगदी अप्रतिम अशी पारितोषिक आहेत बघा. प्रत्येक सामनावीराच्या खेळाडूसाठी मात्र हे बक्षीस आहे. अगदी धनलक्ष्मी आपल्याला पाहायला मिळेल. त्या प्रत्येक सामनावीराच्या खेळाडूला दिले जाणारं हे पारितोषिक आहे. ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील साहेबांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आणि खऱ्या अर्थाने मात्र खेळाडूंवरती आणि पारितोषिकांचा वर्षाव होतोय. कॉमेंटेटर्ससाठी सुद्धा, समालोचकांसाठी सुद्धा विशेष पारितोषिक या ठिकाणी साहेबांच्या माध्यमातून दिली जात आहेत. पहिल्या षटकाखेरीस 10, दुसऱ्या ओव्हरसाठी मात्र मयांक मांगेला लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. या वेळेला बॅटची आतली कडा घेतोय बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने. निखिल जाधव या वेळेला मात्र यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. निर्धाव चेंडून मात्र सुरुवात झाली आहे. मगाशी मयांकने ज्या वेळेला गोलंदाजी केली मला अजूनही आठवते, मगाशच्या मॅच मध्ये आपण 4 धावा पहिल्या ओव्हरमध्ये त्याने दिल्या, पण दुसरं षटक ज्या वेळेला तो घेऊन आला त्यावेळेला मात्र जयने त्याच्या पहिल्या 3 बॉलवरती 3 षटकार ठोकले होते. या वेळेला डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाताना आपल्याला पाहायला मिळतात. गुणलेखकाच्या भूमिकेत आमचे मित्र सिद्धेश आपल्यासोबत या ठिकाणी मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. मुनार्क यांच्या माध्यमातून मात्र दाखवले जाणारे हे सर्व ग्राफिक्स आपण पाहताय प्रोलिंग स्पोर्ट्स वरती. विपुलजी पंडुलकर यांच्या माध्यमातून मात्र वेगवेगळ्या अँगलने हाय डेफिनेशन कॅमेऱ्यासोबत ही स्पर्धा आपल्या सर्व लाडक्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जाते.
मुझम्मिल पुन्हा एकदा मात्र ऑन स्ट्राईक आहे. या वेळेला चांगली पिचिंग पाहायला मिळते, चांगली डिलिव्हरी पाहायला मिळते. एक चांगली ऍक्शन आहे. गोलंदाजीची शैली खूप महत्वाची राहिली आहे या गोलंदाजाकडून. मयांक मंगेला स्विंग अँड मिस. मुझम्मिलच्या चेहऱ्यावरती मात्र नाराजी नक्कीच बघायला मिळते, कारण या वेळेला टायमिंग करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे. पॉइंटला मात्र फिल्डर डीप मधून येतोय. क्षेत्ररक्षकांच्या भूमिकेमध्ये आपण जर पाहिलं तर अगदी हे मजेशीर क्रिकेट राहिले. पावसाळी रबर बॉल क्रिकेट म्हटलं की मग असे किस्से आपल्याला खूप सारे पाहायला मिळतात. घसरणं पडणं या खेळामध्ये स्वाभाविक आहे, अगदी साहजिक आहे. त्याशिवाय या खेळाला मजाच नाहीये. आपण बऱ्याच रील्स पाहतो पावसाळी हंगामातल्या क्रिकेटच्या स्पर्धांमधल्या. दरम्यान यावेळेला ऑन साइडला खेचलाय बॉल. स्क्वेअर लेग मधून मिड विकेट मधून अजित आलाय. एकदा अगदी इझिली कंप्लीट केली जाते. सिंगल डबल वरती थोडासा जास्त विश्वास दाखवला जातो या वेळेला. जसं आपण म्हणतो ना की मुंबईची लाईफलाईन आहे लोकल, तशी क्रिकेटची लाईफलाईन आहे सिंगल आणि डबल. प्रत्येक बॉलवर चौकार षटकार ठोकणं सोपं नाहीये. काही वेळेला मात्र शांत आणि संयमी खेळ करणं सुद्धा गरजेचं आहे. आणि अगदी विकेट वाचवून क्रिकेट खेळायचा प्रयत्न या दोन फलंदाजांच्या माध्यमातून. ते म्हटलं जातं ना की थेंबे थेंबे तळे साचे, तसाच काहीसा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला रंगताना बघायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थाने मात्र क्रिकेटच्या पटलावरती आपण नेहमी म्हणत आलेलो आहे की कोणतीही धावसंख्या ही तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. शेवटचा एक बॉल बाकी आहे. 15 धावा धावफलकावरती. हो, चांगली लेंथ बघायला मिळते. लेंथ बॉल आहे. पुल करायचा प्रयत्न. जाऊया मैदानाच्या दिशेने, ज्या ठिकाणी आपण मयांक मंगेलाचं पुनरागमन झालेलं पाहतो या मैदानाच्या आतमध्ये. वळूया पुन्हा एकदा मात्र पहिल्या 2 ओव्हरचा जो खेळ आहे तो या ठिकाणी मात्र पूर्ण झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. 0-1-1-1-2-1 असं मात्र या ओव्हरचं विश्लेषण आपण पाहताय, पृथक्करण आपण पाहताय. पहिल्या षटकाखेरीस धावसंख्या आपण जर पाहिली तर 11 वरती होती. या ओव्हरमध्ये 5 धावा मात्र मयांकने खर्च केल्या धावफलकावर. आता सध्या 8च्या सरासरीनं 16 धावा आहेत. आणि आकर्षक अशी ट्रॉफी प्रत्येक सामनावीराच्या खेळाडूसाठी आहे, ते सुद्धा आपण त्या ठिकाणी बघू शकता. विश्वसाई दरबार यांच्या माध्यमातून आज विजेतेपदासाठी, उपविजेतेपदासाठी आकर्षक अशी पारितोषिक, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, त्याचबरोबर मालिकावीर आहे, अशी अनेक पारितोषिक आपल्याला या मुख्य मंचावरती पाहायला मिळत आहेत. स्पर्धेसाठी मात्र विशेष योगदान आहे. अंतिम विजेत्या संघाला जी ट्रॉफी दिली जाणार आहे त्यासाठी मात्र श्री हनुमंतजी संत्रे साहेबांच्या माध्यमातून खूप चांगलं सहकार्य आम्हाला लाभलं. उपविजेत्या संघाला कुमारी सिद्धी कल्पेश पडते यांच्या माध्यमातून दिली जाणारी ट्रॉफी आपण बघितली. तरुण आलाय. तरुणचा पहिलाच बॉल, पहिल्या चेंडूवरती आक्रमण. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जातोय मैदानाच्या पलीकडे. अगदी इतक्या लांबवरचा हा फटका आहे ना की हा फटका पाहिल्यानंतर फक्त इतकंच म्हणावंसं वाटेल, फलंदाज आलाय तावात आणि बॉल पाठवलाय पलीकडच्या गावात. आणि हा फटका पडेल मात्र गोलंदाजाला 12च्या भावात. 22 धावा धावफलकावरती आहेत. मुझम्मिलच्या बॅटमधून एक कडक कडकडीत प्रहार, चेंडू सीमा पार. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल. या वेळेला मात्र टायमिंग मिस केलं. अगदी बॅटच्या स्टिकर जवळ लागलेला बॉल लॉंग ऑफच्या डोक्यावरून. बॉल मात्र पलीकडे जातोय की काय. जजमेंट. रबर बॉल क्रिकेटमध्ये खेळाडूंसाठी मात्र बरीच मेहनत आहे. क्षेत्ररक्षकांसाठी या वेळेला आपण जर पाहिलं तर जास्तीचे प्रयत्न, जास्तीची मेहनत या ठिकाणी घेतली जावं लागणार आहे. 23 धावा आणि त्यानंतर मग आपण जर पाहिलं तर दुहेरी धावेचा हा प्रयत्न होता, त्यामुळे धावसंख्या आपण जर पाहिली तर 24 वर आहे. पुन्हा एकदा तरुण आहेत.
ओव्हर पिच चेंडू होता, यावेळेला खोदून काढण्याचा प्रयत्न, मिनी हेलिकॉप्टर. वाईडिश लॉंग ऑन, मिड विकेटच्या दिशेला मात्र फिल्डर आहेत, एका धावेचा प्रयत्न होईल. एकेरी धावेसोबत धावसंख्या 25 वरती. धावांचा हा रौप्य महोत्सव आपण पूर्ण झालेला पाहतोय. 2.5 ओव्हरचा खेळ म्हणजे निम्म्या धाबा. थोडा है थोडे की जरूरत है असं म्हणावं लागेल. अर्धा खेळ संपलाय, अर्धा खेळ बाकी आहे. यावेळेला मात्र उमरच्या बॅटमधून निघालेला फटका, उंची जास्त, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र आले, चेंडू खाली. एकदा निसटला पण दुसऱ्या वेळेला कोणतीही चुकी नाही. स्ट्रेट इन टू दी बास्केट. फ्री होम डिलिव्हरी आणि विकेटचं पतन. उमर खान बॅक टू दी पॅव्हेलियन. नक्कीच पुनरावलोकन आपण पाहताय मेगा स्क्रीनवरती कशा पद्धतीने मात्र हा फटका खेळला गेला आणि कशा पद्धतीने या ठिकाणी मात्र या झेलला गॅदर केलं गेलं. करीम आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. अप्रतिम कॅच आहे. पहिला धक्का लागतोय एबी सामर्थ्य मालेगाव टीमला. 6-2-1 आणि ज्या डब्ल्यूच्या शोधामध्ये होते, म्हणजे अगदी धमाल पिक्चर मध्ये जसं सर्व हिरो जे होते ते डब्ल्यू शोधत होते, इथे मात्र हिरो बनलाय तरुण, कारण त्याला तो डब्ल्यू सापडलाय. उमर खान सारख्या फलंदाजाची विकेट त्याच्या खात्यामध्ये. महत्वपूर्ण विकेट आहे. आणि बॅटिंगसाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये सचिन काटकर. एक चांगलं बॅटिंग लाईनअप आहे या टीमकडे, पण आपण जर पाहिलं तर प्रिवान ओमकार नायगाव या संघाकडे सुद्धा एक चांगलं बॉलिंग युनिट आहे. आपल्या भात्यातले सर्वोत्कृष्ट चेंडू हाताळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल, कारण टार्गेट तसं बघायला गेलं तर माफक आहे. पुन्हा एकदा मात्र चांगली लेंथ बघायला मिळते. हलकसं वळण बॉलला दिलं गेलं. सोपं नाहीये ग्रीप मिळवणं या बॉलवरती, पण कॉन्क्रीटची खेळपट्टी आहे आणि या निसरड्या वातावरणामध्ये पावसाळ्याच्या हंगामामध्ये या बॉलला मात्र आपण स्किट होताना बघतोय मैदानाच्या आत. यावेळेला पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज आणि बॉल डिक्लेअर झोन मध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. सत्यवान पाटील साहेबांचा बॅनर त्या ठिकाणी आपण बघू शकता. त्याचबरोबर साई धर्मा संचू साहेबांचा बॅनर त्या ठिकाणी आपण बघू शकता. पाठीमागे आपण ऍडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सरांचा बॅनर ही पाहताय. मास्टर माइंड व्यक्तिमत्व आहे आणि आमचे लाडके प्रेक्षक सुद्धा आपण बघू शकता. अगदी आपला वेळ काढून या ठिकाणी मात्र आलेत आपल्या सर्वांचा आवडता रबर बॉल क्रिकेटचा खेळ पाहण्यासाठी. दरम्यान 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती मात्र आपण जर पाहिलं तर 26 धावा आहेत आणि उर्वरित 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता. हे इक्वेशन आपण मेगा स्क्रीन वरती बघताय. पावसाळी क्रिकेट आहे. आज प्रत्येक जण आपलं विंडशीटर घातलंय, आपली छत्री घेतली आहे आणि आलेत वरळीच्या आदर्शनगरच्या मैदानामध्ये एक आदर्श क्रिकेट पाहण्यासाठी. क्रिकेटची उंची वाढवणारं हे आयोजन आपण पाहताय विश्वसाई दरबार आणि ऍडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सरांच्या माध्यमातून. तब्बल लाख मोलाची ही स्पर्धा प्रोलिंग स्पोर्ट्स वरती आपण बघताय. आपण जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर आत्ताच्या आत्ता आपण चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन हिट करायला विसरू नका, कारण असे अनेक हिट तुम्हाला पाहायला मिळतील. यावेळेला मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आडव्या बॅटने पाठवलाय चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. ईट का जवाब पत्थर से नहीं, अब डायनामाइट से दिया जाएगा, यही सोच बनाई इस बार मुजम्मिल ने. काय जबरदस्त स्ट्रोक, चांगलं टायमिंग, बरोबर मिडल ऑफ द बॅट केला आणि या हंटरच्या बॅटने हंट केलंय या बॉलला. पहिलाच बॉल आलाय, कडक कडकडीत प्रहार, चेंडू सीमा पार. या वेळेला मात्र वेग अधिक आहे. हर दिन दिवाळी नाही होती, एक तेरी तो एक मेरी. जशास तसं ठोशास ठोसा प्रति उत्तर दिलंय या वेळेला. 10 बॉलचा खेळ बाकी राहिलाय. पहिल्या बॉलवर षटकार.
आणखीन एक चांगली लेन, परंतु या वेळेला तर अजित मोहितेच्याही डोक्यावरून बॉल पाला आपण जर डिक्लेअर झोन मध्ये जाताना. आता इथे असं झालंय की एक तेरी तो दो मेरी, पण या वेळेला एक डिक्लेअर स्वरूपातली धाव आली आहे. आतापर्यंत संपूर्ण मॅच स्पर्धेमध्ये 22 षटकार, या मॅच मध्ये 6. ओहो, या वेळेला मात्र ऑफस्टम्पच्या खूप जास्त बाहेर आहे. वाईड अधिक एक धाव, आणि हे आमचे सर्व आयोजक आणि स्पर्धेचे सर्व संयोजक आपण पाहताय मुख्य मंचावरती विराजमान असलेले. सर्वांनी खूप मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. टप्प्याचा बॉल, या वेळेला पुन्हा एकदा बॉल हवेत, बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर चाललाय. आणखीन एकच धाव मात्र या वेळेला खोदा पहाडावर निकला चुवा, अशी काहीशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. अप्रतिम अप्रतिम, काय निर्णय आलाय या वेळेला मात्र ते आपल्याला जाणून घ्यावं लागेल. हा निर्धाव चेंडू असेल. शेवटचे 2 बॉल बाकी या ओव्हर मधले. या वेळेला काय फटका केलाय, वा 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 वा, आणि मुझम्मिलच्या बॅट मधून धावा आल्यात 6. हा इरादा पक्का आहे. या बॉलवर 6 धावांचा शिक्का आहे. मुझम्मिलने आज आपले इरादे अगदी स्पष्ट केलेत. ते म्हणतात ना की मेरे वक्त का आखिरी फरमान अभी बाकी है, मेरे आगाज का अंजाम अभी बाकी है. अभी तो नापी है सिर्फ मुट्ठी भर जमीन हमने, अभी तो पूरा आसमान बाकी है. ये तो ताकी ताकी है, ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. ओव्हर दी कव्हर्स, पाहावा पाहावा आणि पाहतच राहावा असा फटका. परंतु या वेळेला मात्र एका धावेवर शांत राहावं लागेल मुझम्मिलला. स्ट्राइक रोटेट करतोय. शेवटचा बॉल शिल्लक असताना मात्र संघाची धावसंख्या आपण एक घर पुढे जाताना पाहतोय. आता शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी राहिलाय. 12 धावा गरजेच्या आहेत. 42 धाव फलकावरती आहेत. 1 विकेट आतापर्यंत गमावलाय. 12 धावांची गरज. 6 चेंडू आणि 12 धावा. इक्वेशन आपण पाहतोय मेगा स्क्रीन वरती. 6 चेंडू 12 म्हणजे निम्मे चेंडू आणि दुप्पट धावांची गरज आहे. प्रति बॉल 2 धावा तरी घ्याव्याच लागतील किंवा 2 षटकार ठोकावे लागतील. सहा चेंडू 10 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 10 धावा. बघूया आता या 6 बॉल 10च्या समीकरणामध्ये कोणाचा विजय होतोय कोणाचा पराजय होतोय हे आपल्याला पाहावं लागेल. एबी सामर्थ्य मालेगाव संघाच्या गोलंदाजांकडून कसे प्रयत्न केले जातील. दुसऱ्या बाजूने प्रिवान 11 ओमकार 11 नायगाव संघाकडून काय खेळ खेळला जाईल
आता थोडीशी रणनीती आखली जाते. चर्चा करा परंतु चर्चेचं अधिवेशन करू नका मित्रांनो. आपल्याला विनंती आहे थोडंसं स्पीडअप ठेवा. मॅच मध्ये वेळ खूप महत्वाचा आहे. बघा प्रोलिंग स्पोर्ट्स हे संपूर्ण ग्राफिक्स आपण पाहताय. प्रोलिंग स्पोर्ट्स साठी आपण कॉन्टॅक्ट करू शकता विपुलजी पंडुलकर यांच्याकडे. त्यांचा दूरध्वनी क्रमांक सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल 93-20-90-75-27. चॅनलला आत्ताच्या आत्ता आपण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन हिट करायला विसरू नका.
चला वळूया मैदानाच्या दिशेला. 6 बॉल 11 असं या मॅचचं समीकरण असणार आहे. आणि शेवटची ओव्हर मात्र दादा भोसले यांच्या हातामध्ये मात्र सोपवली गेली आहे. बघूया आता काय घडणार या शेवटच्या षटका दरम्यान, कारण अतिशय महत्वपूर्ण ओव्हर असणार आहे, जी ओव्हर या मॅच मध्ये या दोन्ही संघांचं भविष्य ठरवणार आहेत. 6 चेंडू आणि 11 धावा. दादासाहेब भोसले गोलंदाजी मार्कवरती. राऊंड विकेटचा अँगल मात्र त्याने निवडलाय. मुजम्मिल आहेत स्ट्राईकवर. या स्पर्धेचे आयोजक आपण बघताय मुख्य मंचावरती, आणि दादासाहेब भोसले तयार आहेत. सादिकजी राजापूरकर मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा मात्र सज्ज होत आहेत शेवटच्या षटकासाठी. अतिशय तटस्थ अशी पंचांची भूमिका बजावणारे पंच या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आणि यावेळेला राऊंड विकेटचा पहिला बॉल यावेळेला डिक्लेअर झोन मध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. 5 बॉल आणि 10 धावा. निम्मे चेंडू दुप्पट धावा. अतिशय जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला, कधी फलंदाज तर कधी गोलंदाज, कधी एबी सामर्थ्य मालेगाव तर कधी प्रिवाण ओमकार 11 नायगाव. आता मात्र डॉट बॉल आलाय. मुजम्मिल मध्ये आपण जर पाहिलं तर एक चांगला आत्मविश्वास आपण नक्कीच बघायला मिळाला होता या अगोदर, पण सध्या मात्र त्याच्या खांद्यावरती प्रेशर आहे, दबाव आहे. अंडर प्रेशर मात्र कशी बॅटिंग करेल, हा दबाव मात्र तो हँडल करू शकेल का, हे आपल्याला पाहायचंय. पण या वेळेला मात्र बॅटचं हँडल हातातून निसटलं. या वेळेला पुन्हा एकदा मात्र फाईन लेग क्षेत्राकडे, पण तिकडे मात्र एकच धाव मिळणार आहे. हा सामना जर जिंकायचा असेल तर तुम्हाला समोर खेळावं लागेल, किंबहुना ऑन साइडला तुम्हाला खेळावं लागेल, कव्हर्सला तुम्हाला खेळावं लागेल, व्ही शेप मध्ये तुम्हाला खेळावं लागेल. आपण पाहताय वरळी मान्सून धमाका 2026 तिसरं पर्व. चांगली मेहनत घेतोय दादासाहेब आपल्या टीमच्या विजयासाठी. 6 बॉल 11चं विश्लेषण आपण या ओव्हरच्या शेवटी पाहूया. पण सध्या तरी मात्र खूप चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या 3 बॉलचा खेळ फक्त 2 धावा खर्च केल्यात. 45 धावा धावफलकावरती, आणि जिंकण्यासाठी मात्र आता 3 बॉल मध्ये 9 धावांची गरज. या वेळेला सुद्धा मिस टाइम स्ट्रोक. एकच धाव जास्तीची मिळेल मला वाटतं त्या ठिकाणी, आणि एका धावेवर समाधान मानलंय. या वेळेला लेग बाईसचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. आता 2 बॉल आणि 8 धावांची गरज आहे. आता जबाबदारी आली आहे सचिन काटकरच्या खांद्यावरती. तरुण बिष्टाचं खूप चांगलं यष्टी रक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. आता शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आणि 8 धावांची आवश्यकता. सचिन काटकर अंडर प्रेशर आहे. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर पाहायला मिळतंय दोन्ही साईडला, गोलंदाजावरती आणि फलंदाजावरती. या मॅचचं भविष्य ठरवणारा हा बॉल, आणि हा ही चेंडू सरळ यष्टीरक्षक तरुणच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल, आणि शेवटच्या बॉल मध्ये आता गरज आहे 8 धावांची. फक्त आता गोलंदाजाला चुकी करायची नाहीये. हा लाख मोलाचा बॉल ठरू शकतो, आणि या वेळेला मात्र शेवटचा चेंडू ज्यावरती सुद्धा धाव घेतली जात नाहीये. आणि अशा पद्धतीने मात्र प्रिवान ओमकार 11 नायगाव टीम पोहोचते सेमी फायनल मध्ये. वेल डन, वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन्स. राहुलजी सिंग यांचं सेलिब्रेशन आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम अप्रतिम खेळ, आणि विजय मात्र निश्चित केलाय प्रिवाण ओमकार 11 नायगाव संघाने. मनपूर्वक अभिनंदन आहे. दादासाहेब भोसलेने मात्र कारनामा केलाय 6 बॉल 11 डिफेंड करण्याचा.
मुजम्मिलने शेवटपर्यंत लढण्याचा प्रयत्न जरूर केला, पण शेवटी मात्र पराभवाचा सामना करावा लागला. 17 बॉल 24 वरती नाबाद राहिला, पण मॅच हातातून निसटली. याचं दुःख मात्र मुजम्मिलच्या चेहऱ्यावरती नक्कीच बघायला मिळतंय. तर दुसऱ्या बाजूने क्षेत्ररक्षकांचं, फिल्डिंग टीमचं मात्र सेलिब्रेशन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. संघ मालक पहा राहुलजी सिंग मैदानाच्या आत गेलेत, उचलून धरलंय दादासाहेब भोसलेला, अगदी डोक्यावरती घेतलंय, आपल्या चेहऱ्यावरती स्माइल आहे. मॅच समरी आपण पाहतोय आणि लगेचच मात्र आपण पुढच्या मॅच कडे वळणार आहोत. एका बाजूला आपण जर पाहिलं तर नेक्स्ट मॅच मध्ये एका बाजूला असेल महाकाली आणि दुसऱ्या बाजूला मात्र आपण जर पाहिलं तर गीतांजली 11 जोगेश्वरी. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ठरलाय नन अदर दॅन